श्रीराम. आत्ताच मिळालेल्या मीडियाच्या माहितीनुसार मलाही आत्ताच कळालं आहे की माझी बिनविरोध निवड झालेली आहे. खरं तर हा विजय हा ईश्वरीय विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे. आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे. तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे. एकंदरीतच मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष होता, महिला बालकल्याण सभापती देखील होतात. आता जवळपास तुमची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पुढचा तुमचा अजेंडा काय असतो? मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये मला मतदारांनी खूप मोठा मला सहभाग त्याच्यामध्ये होता. खूप चांगल्या मतांनी त्यावेळेस मतदारांनी मला मदत केली होती आणि त्यांच्या विश्वासाने मी त्यावेळेस निवडून आली होती. आणि आजची ही निवड आहे ही बिनविरोध निवड आहे. पण माझा एकच अजेंडा असेल की ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या प्रथम सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि माझी स्वतःची अशी एक इच्छा आहे की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले जे हॉस्पिटल आहेत, जसे शास्त्रीनगर असो किंवा रुक्मिणीबाई हॉस्पिटल असो, त्या हॉस्पिटल कसे अद्ययावत होतील आणि महिलांच्या समस्या कशा त्याच्यातून सुटतील. आपल्या नागरिकांना जे बाहेर जावं लागतं ही खूप खंत आहे माझ्या मनामध्ये तरी. तर ही जी खंत आहे ती नागरिकांना त्याचा खूप गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून माझा प्रथम काम असेल ते माझ्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा माझ्या प्रभागातील, आणि दुसरं असेल ते हॉस्पिटल आणि महिला सक्षमीकरण करणे हे माझं एक उद्दिष्ट असेल. तुमची अशी निवडणूक असेल असं बोललं जात होतं, मात्र तुम्ही बिनविरोध आलात, कसं वाटतं? मी सांगितलं ना तुम्हाला, हा हिंदुत्वाचाच विजय आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हा विजय आहे. त्यामुळे मतदारसुद्धा खूप खुश होते. आज सकाळीच आपली जी अर्ज भरण्याची रॅली होती त्या रॅलीमध्ये कुठेच असं वाटलं नाही की ते आम्ही अर्ज भरायला चाललो आहे. ती रॅली असं वाटत होतं की विजयाचीच रॅली आहे.